माझ्या श्रेयसला आणि मला दोघी फसवत राहिल्या ग. तारा, मी खरंच आता डीपली हर्ट झालोय. बाबा बाबा प्लीज सावरा स्वतःला. पण तारा, खरंच तुझी कमाल वाटते बा. श्रेयस तुझ्याशी इतका वाईट वागत असताना सुद्धा तू त्याची आणि या घराची साथ सोडली नाहीस. सतत त्या श्रेयसला जिंकण्याचा प्रयत्न करत राहिलीस. वास्तविक या सत्याचा वापर करून तू काही करू शकली असतीस, पण तसं तू काही केलंच नाहीस. तारा, ही जी गरज दाखवलीस ना, त्यासाठी तुला मनापासून सलाम. खरं सांगू बा, आम्ही सगळेच तुला समजून घेण्यास कमी पडलो. तारा, जमल्यास आम्हाला माफ कर. बाबा बाबा हो, काय करताय हे? अशी माफी मागून मला परक करू नका प्लीज. हे घर, इथली माणसं सगळी माझी आहेत. सुरुवातीपासून मी तुम्हा सगळ्यांना आपलं मानत आले. त्यामुळे मी जे काही केलं ते माझ्या माणसांसाठी केलंय. आणि बाबा, तुम्ही तर मला आजपर्यंत किती समजून घेत आलात, माझ्यावर प्रेम केलं. तुमच्या आशीर्वादांमुळेच मी आज इथपर्यंतची लढाई लढू शकले. आणि इथून पुढची लढाई आणखी कठीण असणार आहे. त्यामुळे फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या. सुखी हो बा. हे सगळं घर जोडण्यासाठी परमेश्वर तुला बळ देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आराध्या गेली, पण तिच्या तोडीस तोड सून आम्हाला मिळाली. तर खरं सांगू का, मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असणार म्हणून तुझ्यासारखी सून आम्हाला मिळाली. बाबा, आता इतकं कौतुक नका करू. मला असा थोडासा संकोच वाटतो. बरं, चला तुम्ही आराम करा. मी श्रेयस आणि आजींना सांगते की तुम्ही दिल्लीहून परत आलात. नाही नाही, श्रेयसला काही सांगू नकोस. मी बोलेन त्याच्याशी. बरं, ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल तसं. बाबा खूप हर्ट झालेत. दयानंद, आपल्याला लवकरात लवकर सोक्ष मोक्ष लावावा लागणार आहे.